भोलेनाथांच्या पूजेमध्ये केतकीचे फूल वापरले जात नाही. यामध्ये एक सुंदर पुराण कथा सांगितली जाते. एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण यावर वाद झाला. तेव्हा शिवशंकर प्रकट झाले आणि म्हणाले, जो माझ्या ज्वालारूपी लिंगाचा वरचा शेवट शोधून आणेल तो श्रेष्ठ. विष्णू भगवान वराह रूप घेऊन खाली गेले, तर ब्रह्मदेव हंस रूप घेऊन वर उडू लागले. विष्णू यांनी प्रयत्न करूनही शेवट गाठू शकले नाहीत, पण त्यांनी सत्य स्वीकारले. मात्र ब्रह्मदेवांना वरचा शेवट दिसला नाही. तरीही त्यांनी अहंकाराने खोटे बोलायचे ठरवले. तेव्हा त्यांना एक केतकीचे फूल आकाशातून खाली येताना दिसले. ब्रह्मदेवांनी त्या फुलाला साक्षी ठेवून शिवाला खोटे सांगितले की मी लिंगाचे टोक गाठलेले आहे. केतकी फुलानेही खोटी साक्ष दिली. शिवशंकर रागवले आणि म्हणाले, खोटे बोलणाऱ्या ब्रह्मदेवाची पृथ्वीवर पूजा होणार नाही आणि खोटी साक्ष देणाऱ्या केतकीच्या फुलाला माझ्या पूजेत स्थान मिळणार नाही. या कथेचा संदेश असा की सत्य आणि प्रामाणिकपणा हेच दैवत्वाचा मार्ग आहे. खोटे कधीही टिकत नाही.